जेवायला घे चल. जेवा चला आता. पोरशील अरे बाबा बाबा पोरील यो पोरील लगेच. मम्मीचा झाला लगेच. बाईकी घेतली पण ना आता पुटाची पाली आता. हे कुठेल ती ठेव आता. हा काय हात करत हात काय करत तुझा चालू. मम्मी तुम्ही तुझा टेप रेकॉर्डर चालू का केला. पर्यंत आलं बघा बाबा बाबा फॅनवर. अरे हे फॅन आहे ना वरती येडा. कसा फिरत नाही तो. मग वरती बघ ना फॅन आहे ना. मग फुटला मग फॅनवर फुटला मग काय करायचा. कसा फुटला नाही मग खेळ जा खेळ ना. फोर एकदाशी मग नंतर बोंबलू नको. हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत सगळे, बरे आहेत ना. तर आता मस्त माझं सर्व आटपले, फ्रेश वगैरे झाले मी. तर चला आता बघू. इकडे बाबूची पण मस्ती चालू आहे. काय करतो बाबू. इकडे बाबूने बघा काय केले. हे बघा सगळा नुसता ते खडू असतात कलरचे खडू, त्याच्याशी लादीवरती पण लिहिले, नाही तर सोकेश होता त्याच्यावरती पण सगळा लिहून ठेवले. नुसते त्याची मस्ती. बी फोर आणि हे फोर त्याने लिहून ठेवले. तर चला भेटूया पुढे. तर गाईज आता मी घेते नाश्ता करून. बघा मस्त नाश्ता आहे, नाश्ता करून घेते. काय बोलतो तू. गाईज आता सर्व आटपलाय वगैरे, नाश्ता वगैरे करून झाला, नाही तर बॅग पण रेडी झाले भरून. आणि हे आले आता घ्यायला. काय नक्की सांग. घडी कुठे घरी कुठे आहे आपला. कुठला गाव आहे. नाव आपला गावाचं नाव दहीसर. कुठे चाललो. ओके. बेलापूरला आहे KFC ना म्हणून. बेलापूरच्या हॉस्पिटल मध्ये झालाय ना तो, म्हणून बेलापूर करतो वाटतं. दहीसर ना मग ते. तर चला काहीच आता निघू घरी जायला. मग बघा बाय करते. कसा बाय केला बाबू. तर काही आता घरी पोहोचलेलो आहे आणि मस्त आहे की बसलो आराम करायला. उन्हांशी आलो म्हणून ना. बाबू लगेच लागला बाहेर खेळायला. कारण की त्याला पोचल तिकडं. कारण की त्याला कसा घरात बसून जमत नाही. पुढे बघ येड्या. मम्मी तो बघ आगीन जाल बघ. पेटवला कवा तुम्ही. हे बघा गाईच. आता इथं आग पेटवले ना, तिथं चालले. गेला पुढं तर काय करता आता उड्या मारायला लागला. नाही बघा निघूला टपवाला ना. मम्मीने साऱ्यानं घेतल्या टपा टप आणि यो काय याला काय बोलतात बालदी टाईप काहीतरी तो, म्हणजे असं काहीतरी हे डबा यो. दोन गोष्टी घेतल्या किती 12 साड्यांवर, म्हणजे 11 साड्यांवर एक फुटलेला मोबाईल असं घेतला. नाही आमची आई आले बाजूची आज बसायला मस्त आहे की. जेवून आले की ना काय माहिती. आता जेवायला विचारलं तिला. आता जेवून आली गे ना आली. आवरे लवकर. हे बघा याची मस्ती बघा. आता गाडीवर झोपत होता. गाडीवाला ती झोपीला अंगला झोपू नको ना. वाजल्यान किती आता की 12-20 झाल्या ना. आवरे लवकर झोपला ते 2ला उठल ना. मग नंतर बरं आपल्याला झोपून देणार बरं, म्हणून बरं झोपू नको याला. आता गेले तिथे बघा मम्मीने घेतले 12ला परत. घालता पाला तो ना. आता तिथंशी गेले डबल उड्या मारायला. काय तेच तो पण येईल ना कपडा बी ठेवायला म्हणून विचारलेला. हे तुला लपाला ठेवले घेतले तो त्याच्या. कुठे काय केला. इथे काय केलंय. काय केले तिथं. हा
गाईज आपण आता या 2 दिवसामध्ये पेंटिंग वगैरे करून घेतली, म्हणून याला मी तिथं ठेवलेलं होतं 2-3 दिवस. कारण की जेव्हा इथे तुम्ही बघितलं असेल, ही आपली समोरची भीत पूर्ण अशी फुटलेली होती. तर इथे त्याला पूर्ण प्लास्टर करून ते पुट्टी वगैरे भरून काम करत होता. आणि कलर पण आपण जरा चेंज केला. पहिले लेमन कलर होता, आता ऑफ व्हाईट घेतलेला आपण, असा क्रीम कलर. आणि समोरची भीत आपली ऑरेंज कलरची होती आणि तिच्या जागी आपण घेतलेला आहे आता ग्रे कलर, लाईट ग्रे असा जरा. तर तो आता कलर वगैरे सर्व करायचा होता घरी. त्याच्यामुळे याला मी 2 दिवस तिकडेच ठेवलेला. कारण की जेव्हा यो इथे फुटलेला होता ना समोर, तर याने काय केलं, ती माती घेतली आणि उडवली. जेव्हा फोडत होता तेव्हा ना एक खडा गेला डोळ्यात. नाही एवढा बोंबलत होता यो का त्याचा डोळा लाल झाला आणि रडायला लागलेला. हा काय मग त्याच्यात आता काम घेतला आणि हिला पण जायचं होतं तिकडे. तो दिवस होता त्यांच्या आजीचा, तर त्याच्यात सांगितलं 2 दिवस तिथं थांब, पहिले पेंटिंग वगैरे सर्व होते. तर आता तो घरी आले, त्याने आता बघितला इथे कलर वगैरे चेंज होता या भिंतीला. तर तो आता सांगायला लागला की हे काय केला तुम्ही बोलतं. तर तो कन्फ्युज झाला की काय सगळा वेगळा दिसायला लागला इथं. हा ते का तुला काय बोलतात त्या लिकोल्या खेळायला आणले का, लपाछुपी खेळायला? हा काय करायला आणले मग तो? खेळायला आणली ती बालदी. हा मग त्याच्यात काय आता बसून राहशील? कार्टून कार्टून. चला जेवायला, चला आता जेवायला घे, चल जेवा चला आता. पोरशील? अरे बाबा बाबा पोरील यो पोरील लगेच. मम्मीचा झाला लगेच. पैकी घेतली पण ना आता पुटाची पाली. आता हे कुठेल ती ठेव आता. हा काय हात करत, हात काय करत? तुझा चालू मम्मी, तुम्ही तुझा टेप रेकॉर्डर चालू का केला? बोलायला लागली मम्मी, त्याला आता बोलायला लागली. त्याच्यावर तर मम्मीला सांगितलं तुम्ही तुझा का चालू केला, म्हणजे बोलतस कशाला, असं लगे त्याचं कारण काय बोलायचा वया पोऱ्याचा. हे चल त्याला जेवायला घे. कुठं हे बघा आता ही जालीचा, या आमच्या जालीचा पण त्यांनी 7 पिंजरा गेल्या का. काय बोलायचं त्याला आता. ए पडशील बाबा, चल जेवायला घे, चल तो जेवायला घे. कुठला दादा आहे? कुठे हर्षू आले तेव्हाच सांगताय कुठला दादा. दादा आलाय तर चला आता याला घेतो जेवायला. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता इव्हिनिंग झाले मस्त. यांना पण चाय दिला आणि मी पण चाय पिला ना. बाबूला पण दूध वगैरे देऊन घेतला. बाबू पण उठला. तर एकाकडे मी ठेवले बुर्जीच्यासाठी कांदा शिजत, कारण की आम्हाला जायचं आहे. तवर आता ही घेते भांडी ठेवून. दुपारी भांडी घासलेली ती काय अजून ठेवली नाही, तर ती घेते ठेवून सर्व व्यवस्थित. काहीच आता ती सगळी भांडी बी ठेवून झाली माझी ना. आता ही दुसरी झाल्यान ती बी घासून घेता पटापट आटपता. इथं ठेवले बुर्जी शिजत. इथं बुर्जी शिजत ठेवले तोपर्यंत मी आता घेता भांडी घासून परत, कारण की आटपून घ्यायचं आहे आम्हाला. जरा जायचं आहे बाहेर. नाही तर आले बाबू, तर बाबू सांगते बुर्जी बनवू नको. आता काय माहिती, पण आता त्याला दाखवू नाही शकत, त्याने कपडे नाही घातले अजून. काय बंद नको करू का? आता सांगते फ्रीज बंद नको करू, त्याला आता काहीतरी पाहिजे असेल. काय पाहिजे? तर आता शोधते तो डालिम. बघायला लागेल आहे का, असेल तर देतो. दूध तर त्याने पिऊन घेतले. आता थोडाफार त्याला पण काहीतरी नाश्ता भरवते आणि मग आम्ही पण निघतो. घेतले बाबूला डालिम कापून न. तो तिथं बाहेर यांना सांगते का डालिम काढून ठेवले म्हणून. गाईज आता निघालोय आम्ही पनवेलला जायला. काही पनवेलला आहे थोडासा काम. रेडी वगैरे झालं होतं, झोपणशी उठलो, चाय नाश्ता केला. काही ब्लॉग शूट करीत ना राहिलो, तयारी करायची होती, पटापट जाऊन यायचं. बरं आता संध्याचा टाईम बोलला तर ट्रॅफिक होतं त्या साईडला. आता निघल्या पनवेलला जायला. नाही बघा तेव्हा मम्मीला जाऊन बाय बाय करतं. मम्मीला पा नाही देत ना तू हल्ली? आईला पा नाही देत ना? हा आईला पा कोण देईल? ते बघा आई बोलतो तुला. तर चला गाईज निघूया. धनश्री पण रेडी आहे, बाबू पण रेडी आहे. जायचं का? कुठं जायचंय? पुणेला नाही पनवेलला. हा कुठं? ओके.
तर गाईज बघा आम्ही आलेलो पनवेलला ना. पनवेलला जाम ट्रॅफिक झाले. जामच ट्रॅफिकच्या मुले नुसता टाइमपास चालू झाले. तर गाईज आता हे बघता मेनू कार्ड. आम्ही आलोय कुठे कॅफे क्रीम खारघरला आलोय. बाबू बघा, बाबूला खायचं होतं सँडविच. काय खायचंय? हा बरोबर सांगते बघा. सगळे वसाट ठेवते. काय बोलता? काय नाही आता बघू पोरेला काय काय खायचं. आता सँडविच तर मागवलंय, नंतर बघू काय. तरी बर्गर एक खायची इच्छा आहे. बर्गर पण त्याला घेऊ. पहिले सँडविच खाऊन घेऊ. ओके भेटतं इथं पण भेटतं. तर गाईज बघा आता आपली सँडविचची ऑर्डर आले. तर बाबूची रिएक्शन बघा. बाबू काय आहे? कसं आहे खाऊन बघ. देतो तुला. तर चला आता आपण घेऊ सँडविच खाऊन. गरम मसाला कसं आहे? कसं आहे बाबू? कसा? मस्त ना. जाम पटापट खाते. माझ्यापेक्षा मोठा घास बाबू खाते. कोणी दिला बाबू तुला? तर गाई जिथे बघा बाबूला दिले मॅगडीतून. त्या होती एक दीदी, त्यावेळी दिले बलून बाबूला आणून. त्यांच्या स्टाफ मधली एक मुलगी होती, त्यावेळी दिले आणून. आणि त्या आले आमची ऑर्डर. बाबू आता बलून बघूनच खुश झाला. बाबू तर गाईच आता घरी आलेलो आहेत. आता मी तर चेंज वगैरे केला लगेच. हे बघा यांनी आता घेतले फुगा. याला दिले तो खेळायला. हे बघा यांनी, हे बघा यो मॅगडी मधून त्याला फुगा दिलेला होता. नशीब तो घरपर्यंत आला. हे बघा बाबा फॅनव. अरे हे फॅन आहे ना वरती येडा. कसा फिरत नाही तो? मग वरती बघ ना फॅन आहे ना. मग फुटला. मग फॅनवर फुटला. मग काय करायचा? कसा फुटला नाही? मग खेळ जा खेळ ना. फोर एकदाशी, मग नंतर बोंबलू नको. हा का? रिएक्शन बघा कसं आहे. एकदम खतरनाक रिएक्शन असतं ना आमचं. काय बोलायचं. हे बघा. तर चला गाईज आता आलेलो आहे घरी. मस्त आहे की आता जेवतो. आता जेवण वगैरे गरम करायला ठेवले यांनी, धनश्रीनी. जेवतो कारण की बाहेर किती पण खाला तरी घरचा जेवायलाच लागतं थोडा तरी. ती सवयच. किती पण बाहेरची खाणार तरी अर्धी भाकर खाणार ना किंवा एक भाकर खाणार, पण ती खाणारच घरी येऊन. घरचा जेवण असतं. घरचा जेवल्याशिवाय तो पोट भरतच नाही. आणि चला आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.